आज विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याकडे उपतालुका प्रमुख सन्माननीय प्रकाशजी शिंदे हे या ठिकाणी आलेले आहेत आमच्या स्टुडिओमध्ये आणि त्यांना अर्थातच मी एवढंच विचारणार आहे की तुमच्याकडे नक्की हवा कुणाची, कारण या एका प्रश्नातच सगळी उत्तरं दडलेली आहेत. कुणाची हवा, का हवा, कशासाठी हवा आणि आम्हाला कोणता आमदार हवा, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि जनतेच्या अपेक्षा आपल्यासमोर आता प्रकाशजी शिंदे बोलतील. नमस्कार. 266 मतदारसंघातून विधानसभेच्या आपले पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब हे महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. महायुती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई या पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा भाग आलाच. आणि महायुतीचे म्हणजे भाजपचे रवींद्र चव्हाण यांनीच परवा इथे सभा घेऊन सांगितलं की काही झालं तरी आमचा महायुतीचा उमेदवार हे आमचे सर्व महायुतीचे शिलेदार एकत्र येऊन त्यांना निवडून आणणारच, हा विश्वास त्यांनी दाखवला. आणि जनतेमध्ये फिरल्यानंतर हा विश्वास किती साजत आहे हा पाहायला मिळाला. परवाच आम्ही मंत्री महोदय आणि आम्ही सर्व हर्षेरी विभागाचा दौरा केला. नाचण्याचा त्याआधी केलेला होताच आणि असं दिसून आलं की सर्व जनता आणि मतदार ही साहेबांच्या पाठीमागे उभी आहे. आणि त्याचं कारणच एक आहे की आज 4 वेळा साहेब निवडून आले. 2004, 2009, 2014 आणि 2019. प्रत्येक वेळी मताधिक्य वाढत गेलं. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे कसं की ह्या 4ही वेळा मतदार यादीमध्ये मतदान मशीनमध्ये साहेबांचं नाव हे पहिलंच आलं. म्हणजे एक विधिलिखित आहे की बा साहेब हेच विजेते आहेत आणि 1 नंबरचा उमेदवार म्हणून साहेबच आहेत. आणि योगायोगाने 2024ला पण 1 नंबरचा साहेब आले. म्हणजे बाकीचे 2, 3, 4 आहेतच, पण म्हणजे साहेब 1 नंबर. त्याला कारणच एक की तालुक्यामध्ये झालेला विकास, आमच्या भागामध्ये झालेला विकास. आता मी तालुका प्रमुख आहे, माझ्याकडे जिल्हा परिषद हर्चेरी आणि जिल्हा परिषद नाचना विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे. आम्ही त्याची पाहणी करताना असं दिसलं की जनता साहेबांच्याच मागे आहे. कारण त्याला कारणच एक की नाचणा आणि हर्चेरी हा तर दुर्गम भाग आहे. तिच्या गावांना जायला रस्ते नव्हते किंवा तिथे पाण्याची सोय नव्हती, बंधारे नव्हते, साकव नव्हते. आणि ह्या काळामध्ये साहेबांनी तिथे विकासाची गंगाच जणू आणली. नाचण्यामध्ये पण विकास झाला. नाचण्यामध्ये पण अशी आहे की कोण गेला आणि कामाची मागणी केली, ती काम झालं नाही असं कधीच झालं नाही. तसंच आपले जे आमदार आहेत उदयजी सामंत साहेब यांचे कौटुंबिक संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. इव्हन आम्ही हर्चेरीमध्ये फिरत असताना एक दिसून आलं की तिथे अण्णा सामंतांना तर सगळे लोक देव मानतात. कारण का, कौटुंबिक अडचणी दूर करणं हे पण सामंत कुटुंबियांचं कर्तव्य असल्यासारखं सामंत कुटुंब त्यांना मदत करत असतं. आता शैक्षणिक विकासाचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी हा जवळजवळ शैक्षणिक हब निर्माण होतो आहे. कारण कसं की रत्नागिरीकरांची एक मागणी होती की इथे शासकीय मेडिकल कॉलेज हे व्हावं, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं. आणि ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून आपल्या मंत्री महोदयांवरचा विश्वास सार्थ करून दाखवला. त्यांनी केलेली मागणी त्यांनी मान्य केली आणि रत्नागिरीमध्ये हे 2 कॉलेज झाली. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजला तर 100 सीट आहेत. म्हणजे मेडिकलसाठी आपल्या युवकांना जे बाहेर जावं लागत होतं त्यांना इथेच प्रवेश मिळेल, इंजिनिअरिंगला पण प्रवेश मिळेल. म्हणजे पदवीधर हे आपले इथेच तयार होतील. म्हणजेच हा शैक्षणिक हब झाला. विकासाचा दुसरा भाग म्हटलं तर आपला हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन जिल्ह्यामध्ये पर्यटक यावेत ह्यासाठी विकासासाठी अगदी जर आपण बघितलं गणपतीपुळ्याचं मंदिर तिथपासून जो विकास झाला तो सागरी किनारा करत तुम्ही भगवती मंदिर जवळ आलात तर पेठ किल्ला इथे शिवसृष्टी, त्याच्यानंतर आलात तर थिबा पॉईंटला शिवसृष्टी, खाली आपण गेलं तर लोकमान्य टिळक स्मारक, नंतर वीर सावरकर स्मारक आणि पतित पावन मंदिर. ही म्हणजे वीर सावरकर यांची आठवण
तीसुद्धा विकसित करण्याचं काम हे सामंतांनी केलेलं आहे. हे सर्व बघितलं तर खरोखर विकासाची गंगा म्हणजेच उदय सामंत आहेत. कारण तारांगण आलं, आपली मारुती मंदिरची शिवसृष्टी आली, अशा अनेक विषय आहेत विकासाचे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रस्ते, पाणी आणि इतर अडचणी म्हणजे साकव पाहिजेत, हे सुद्धा सामंतांनी केलेलं आहे. आणि ह्या सर्वांमध्ये एक विषय विचार केला तर सामंत कुटुंबीय हे एकत्र आहे. त्यांचे मोठे बंधू किरण सामंत यांचासुद्धा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली की पेपरमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये एक वाक्य येतं नेहमी, किंग मेकर म्हणजे किरण सामंत. आणि योगायोगाने ह्यावेळी हे दोन्ही भाऊ विधानसभेला उभे आहेत. जसं 266 विधानसभेचा विकास हा उदयजी सामंत साहेबांनी केला, तसाच भविष्यामध्ये राजापूर आणि लांजा याचा विकास किरण सामंत करणार, याच्यात वादच नाही. आणि एका थोडक्या कमी कालावधीमध्ये जी किरण सामंतांनी पण मुसंडी राजापूर लांजामध्ये मारली, ह्याचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. येणाऱ्या काळामध्ये जर विकासाची नांदी घ्यायची असेल, आज जरी म्हणजे आपण विरोधी पक्षाचा जर उमेदवार बघितला तर तो भाजपाचा पहिला सदस्य आणि आमदार आहे. आणि त्यांनी उबाटामध्ये प्रवेश करून म्हणजे आयात केल्यासारखा हा उमेदवार आहे. आणि त्यांनी म्हणजे भाजप विचारसरणी बाजूला करून किंवा भाजप विचारसरणीचे विचार त्यांच्यात असतानासुद्धा त्याला तिलांजली देऊन, हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन ते उबाटामध्ये किंवा महाविकासमध्ये विकास आघाडी. बाळासाहेब ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर मला काम करावं लागेल किंवा माझ्या पक्षाला जावं लागेल, त्या दिवशी मी संघटना संपुष्टात आणेन. आणि आज उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेलेले आहेत. आणि अशा पक्षाचे उमेदवार हे ह्या काँग्रेसनी जी वीर सावरकरांच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे त्याला रत्नागिरीकर मुळीच साथ देणार नाहीत. कारण रत्नागिरीकर हे सावरकर प्रिय आहेत आणि सावरकरांच्या विरोधी बोलणाऱ्यांच्या मागे कुठचीही रत्नागिरीची जनता उभी राहणार नाही. त्यामुळे इथे जे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे त्यांच्या मागे मतदार निश्चितच उभे राहणार नाहीत, याची मला अगदी खात्री आहे. आणि मुळात आता पुढचा विषय असा की रत्नागिरीचा विकास, रोजगाराच्या संधीबाबत आपण विचार केला तर मुळात आता आपल्याकडे आंबा व्यवसाय आणि मच्छीमारी व्यवसाय आहे, पण तिथे आपल्याला म्हणजे स्थानिक रोजगारासाठी आपल्याला नेपाळी किंवा अन्य राज्यातून कामगार आणावे लागतात. पण जे उच्च शिक्षित आहेत त्यांना बाकी रत्नागिरी सोडून बाहेर जावं लागतं. आणि त्यासाठी आत्ताचे आपले उद्योगमंत्री सामंतसाहेब यांनी सेमीकंडक्टर हा व्यवसाय जो 29,500 कोटीचा आहे आणि 750 एकर जागेमध्ये चंपक मैदान येथे तो उभा राहतो आहे. आणि त्याच्यामध्ये 30,000 युवकांना नोकरीची संधी मिळणार आहे. म्हणजे आता तो प्रकल्प होईपर्यंत सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये म्हणजे येत्या 2 वर्षामध्ये रत्नागिरीच्या 5,000 युवकांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. हा जर विचार केला तर नोकरीची संधी ही उपलब्ध होणारच आहे. त्याच्याबरोबर आता जयगडमध्ये सुद्धा डिफेन्सचा एक प्रकल्प उभा राहतो आहे. तसाच पर्यावरण विरहित असं म्हणजे एक 2-4 प्रकल्प उभे राहत आहेत की ज्याचा पर्यावरणावर कोणताही प्रकार होणार नाही. म्हणजे आपल्याकडचा जो आंबा व्यवसाय आहे किंवा मत्स्य व्यवसाय आहे याच्यावर कोणताही परिणाम न होणारे उद्योग हे आपले उद्योगमंत्री रत्नागिरीकडे आणत आहेत. आता आपला तालुका सोडला तरी चिपळूणमध्ये सुद्धा लोट्याला कोको कोलाचा प्रकल्प म्हणजे भारतामध्ये पहिला प्रकल्प कोको कोलाचा हा तिथे निर्माण होतो आहे. तिथे सुद्धा युवकांना संधी मिळणार, नोकरीची संधी मिळणार आहे. म्हणजे येत्या काही वर्षामध्ये आपले जे युवक म्हणजे बाहेर जाऊन पुणा मुंबईसाठी जाऊन नोकरी करावी लागते त्यांना इथे स्थानिक रोजगार मिळणार आहे. म्हणजेच ही एक सुवर्ण संधी रत्नागिरीकरांना प्राप्त होणार आहे. आत्तासुद्धा आपण बघितलं तर रत्नागिरीच्या जवळ कुवारबावला जरी गेलात किंवा जी रत्नागिरीच्या बाजूला गावं आहेत तिथे बघितलं तर 2-2 माणसं प्रत्येक घरात आहेत. त्याला कारण असं की मुलं ही उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना मुंबई किंवा पुणे ह्याशिवाय पर्याय नाही.
आणि आत्ता जे हेच जर नोकरीची संधी आपल्याकडे स्थानिक लेवलला प्राप्त झाली तर इथे निश्चितच गोकुळ निर्माण होईल. एकंदर रत्नागिरीचा विकासाचा हा सगळा विचार केला तर येणाऱ्या ह्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत, आपले उमेदवार उदय सामंत यांचा विजय निश्चितच आहे. आणि तो सुद्धा मागच्या वेळी ते 2019ला 90,000 मतांनी निवडून आले होते. ह्यावेळी ते 100% अगदी 1.5 लाखाच्या मतिधक्क्याने निवडून येतील यात शंका नाही. तसंच राजापूर आणि लांजा मतदारसंघाचे आपले उमेदवार किरण सामंत हेही बहुमताने निवडून येतील याच्याबद्दल प्रश्न नाही. म्हणजे ह्यावेळी रत्नागिरीचं उदय सामंत कुटुंबियांपैकी 2 भाऊ हे एकाच वेळी विधानसभेत जाणार आणि हा एक शुभ योग म्हणावा लागेल एवढंच मी सांगेन. आणि सर्व मतदारांना एक आव्हान की तुम्ही धनुष्यबाण या चिन्हावरचंच बटन दाबून आपल्या ह्या 2 लाडक्या भावांना आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन बहुमताने निवडून आणा. धन्यवाद.